महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। महामानव व संविधानाचा अवमान प्रकरणी ग्राम पोलीस पाटलांविरोधात संताप, कठोर कारवाईची मागणी। पातूर तालुक्यातील निमखेड येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाबाबत कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपावरून ग्राम पोलीस पाटील संजय उपटे यांच्या विरोधात ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पोलीस पाटील यांनी सोशल मीडियावर संविधान व महामानवांबाबत आक्षेपार्ह आणि समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, भीमसैनिक व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चांदणी पोलीस ठाणे गाठून संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आरोपी काही काळ पोलिसांच्या शोधात होता, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढवला होता। या प्रकरणात सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आकाशदादा शिरसाट यांनी पोलिसांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करणे, अटक करणे तसेच पोलीस पाटील पदावरून हटविण्याची मागणी केली। समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई व्हावी अशी ही मागणी करण्यात आली आहे। यावेळी गावातील भीमसैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर, साखरी। संतोष दिगंबर उपटे, राहणार निमखेड। माझ्यामुळे संविधान कॉपी पेस्ट आहे, काही कॅनडातील आर्टिकल घेतलेले आहेत अशी पोस्ट एका व्हॉट्सअप ग्रुपवर पोलीस पाटील समवैचारिक व्हॉट्सअप ग्रुपवर झालेली आहे। त्यामुळे मी सर्वांची माफी मागतो। तुमचा पोस्ट काय? मी पोलीस पाटील आहे। पोलीस पाटील आहे। तर त्या ग्रुपच्या माध्यमातून जय भीम, जय शिवराय। 2 दिवसापूर्वी पातूर तालुक्यातील निमखेड या गावात पोलीस पाटील नावाच्या एका व्यक्तीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाची सोशल मीडियावर विटंबना करून 2 समाजात धार्मिक तेढ निर्माण करायचं काम पोलीस पाटील या व्यक्तीनं केलं होतं। या पोलीस पाटीलच्या विरोधात आम्ही 2 दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला विनंती करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती की जो व्यक्ती 2 समाजात धार्मिक तेढ निर्माण करत असेल त्या व्यक्तीला तात्काळ पोलिसांनी कायद्याचा आळा घालून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली होती। 2 दिवसानंतर पोलिसांनी या आरोपाचा शोध घेतला आणि आरोपी ताब्यात घेऊन नंतर आता भीमसैनिकांनी या आरोपाला चांगला चोप दिला। त्याबद्दल सर्व भीमसैनिकांचे मी अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो। आणि पोलीस स्टेशननी ज्या पद्धतीने आरोपीचा शोध घेऊन आरोपी अटक केला त्याबद्दल पोलिसांना सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो। पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे। 2 समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारा पोलीस पाटील जर असे काम करत असतील तर त्याला कायद्याचा दणका दिलाच पाहिजे। तो कोणताही पोलीस पाटील असो, पोलीस पाटील हे पद भारतीय संविधानाने म्हणजे बाबासाहेबांनी निर्माण केलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळेच पोलीस पाटील हे पद अस्तित्वात आलं आहे। आणि अशाच पोलीस पाटील व्यक्तीनं जर संविधानावर आणि बाबासाहेबांवर, महामानवांवर जर अशा पद्धतीनं टीका करून, त्यांचा अपमान करून, त्यांची विटंबना करून जर असं काम करत असतील तर या व्यक्तीला या पदावर बसण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही आहे। अशा 2 समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन त्यांना कायद्याचा दणका देऊन यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे अशीच आम्ही मागणी करतो। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता, याला आता पोलिसांनी अटक केले त्याबद्दल पातूर तालुक्यातील सगळ्या पातूर निमखेड गावातील सर्व भीमसैनिकांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि चांदणी पोलीस स्टेशनचे मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आरोपी अटक केला आणि त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली। याबद्दल धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय विदर्भ। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।